जीवन जगत असताना त्रास हा प्रत्येकालाच होत असतो. त्रासातून, या पिढीतून किंवा जी पीडा असते त्रासरूपी, यामधून कोणी चुकलं आहे असं होत नाही. बहुतेक वेळा होणारा त्रास जास्त जाणवतो, त्यामागचे पण काही कारण असतात. ही कारणं जेव्हा आपण पाहतो त्यावेळेस त्याचं उत्तर देखील त्या कारणांमध्येच दडलेलं असतं. पण आपण त्या त्रासाला एवढं वैतागून गेलेलो असतो की आपल्याला त्याचं उत्तर सापडत नाही आणि फक्त त्रास दिसतो. बऱ्याच वेळेस त्रास असतो सुद्धा आणि तो भोगायची शक्ती सुद्धा आपल्याला आपला ईश्वर आपला पाठीराखा देत असतो. कारण अशा प्रकारचा जर त्रास भोगला तरच आपल्याला पुढच्या सुखाची जाणीव होत असते. आपण आपल्या पुढची येणाऱ्या सुखाप्रती आपण आनंदी राहू शकतो. त्रास बऱ्याच वेळेला जास्त प्रमाणात का जाणवतो किंवा तो त्रास मनावर का लागतो, तर या आयुष्यामध्ये जो त्रास जास्त प्रमाणात होतो तो बहुधा आपल्याच व्यक्तींकडून झालेला असतो. ज्याच्यावर आपण प्रेम करतो, ज्याच्यावर आपण खूप विश्वास टाकतो, अशा लोकांकडूनच तो त्रास होत असतो. याचं कारण काय असावं? जेव्हा याचं कारण आपण शोधतो तेव्हा कुठंतरी आपण त्यांच्याकडून जास्तीच्या ठेवलेल्या अपेक्षा हेच कुठंतरी त्याचं कारण सापडतं. बऱ्याच वेळेला आपण आयुष्यामध्ये व्यक्ती शोधायला चुकतो किंवा एखाद्यावर अपरिमित असा आपण आपलं देहभान हरवून विश्वास ठेवायला लागतो. परंतु त्यावेळेस आपण ठेवलेला त्यांच्यावरचा विश्वास हे ते सार्थ करू शकतात का नाही याचा अभ्यास आपण केलेला नसतो आणि त्यामुळे त्यापासून आपल्याला त्रास जाणवायला लागतो. संत तुकाराम महाराज त्यांच्या एका अभंगामध्ये हा त्रास कशा प्रकारचा असतो किंवा त्रास कशा प्रकारेच नाही मानून घ्यायला पाहिजे हे सांगतात. ते लेकुराचे हिता वाहे माऊलींचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती. लेकुराचे हित वाहे माऊलींचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती. पोटी भार वाहे त्यांचे सर्वस्व ही साहे, तुका म्हणे माझे तुम्हा संतांवरी ओझे. त्रास सहन करताना ते संत तुकाराम महाराजांनी एका आईची म्हणजे एका माऊलीची कशा प्रकारे त्रास तिला होत असतो, जेव्हा तिच्या उदरामध्ये तिचं लेकरू वाढत असतं तेव्हा त्याला काय काय यातना होत असतील तरी देखील ती सहन करते. कारण तिला आपल्या लेकराचं हित पाहायचं असतं. तिला आपलं लेकरू हे चांगलं व्हावं, आपलं होणारं बाळ हे चांगलं असावं, त्याचं भविष्य चांगलं असावं, त्याचं वर्तमान चांगलं असावं, हा विचार करून त्या माऊलीचं चित्त हे त्या केवळ एका विचारापाशीच घोळत राहत असतं. आणि त्याची म्हणजे ही आईची जात अशी असते की तिची कसल्याही लाभाविना तिची प्रीती असते. म्हणजे कोणत्याच प्रकारचं तिनं त्या लेकराकडून अपेक्षांचं ओझं ठेवलेलं नसतं. कारण त्यावेळेला तिला फक्त तिचं ते बाळ हवं असतं. असं प्रेम हा एखादा भक्त त्याच्या देवाकडून ठेवतो किंवा परमेश्वर त्याच्या भक्ताकडून ठेवत असतो. कारण दोघांमध्ये केवळ एक भावनिक नातं बांधलं गेलेलं असतं आणि त्या ठिकाणी अपेक्षा वगैरे अशा कोणत्याच गोष्टी नसतात. म्हणून इथं त्रास होत नाही. हाच विचार आपण आपल्या जर जीवनामध्ये अंगीकारला, आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये जर अंगीकारला तर आपल्याला त्रास होणार नाही. कारण आपण एखाद्यावर प्रेम जर आपल्या आईसारखं केलं, म्हणजे कसल्याच लाभाविना जर प्रेम केलं तरच आपल्याला त्याच्याकडून हा आनंद मिळतो, अन्यथा आपल्याला त्रास मिळत असतो. त्रास हा कोणाला नाही मिळाला. संत ज्ञानेश्वर माऊलींना देखील अनेकांकडून अपरिमित असा त्रास झाला, परंतु तो त्रास सहन करताना त्यांनी आपलं चित्त हे विचलित नाही होऊ दिलं. माऊलींनी त्या त्रासकाऱ्यांना नेहमीच ज्यांनी त्यांना त्रास दिला आहे त्या त्रास देणाऱ्यांना माऊलींनी आपल्या कर्मातून, आपल्या साधनेतून उत्तर दिलं. ज्या वेळेस व्यक्तींवर त्रास होत असतो, अन्याय अत्याचार होत असतो, त्या वेळेस जर ती व्यक्ती क्षणभरही ढळली नाही आणि आपलं चित्त तिनं जर कुठं ढासळू दिलं नाही आणि त्या सर्वांना जर त्याच्या योग्य कर्मातून उत्तर दिलं तर त्रास देणाऱ्यांचे सुद्धा तोंड बंद होतात आणि त्यांच्या देणाऱ्या त्रासाचं जे रूपांतर आहे हे त्यांच्या भक्तीमध्ये होतं. आणि म्हणून आज हे सर्व लोक माऊलींच्या चरणी जाऊन झुकतात, माऊलींना नतमस्तक होतात, माऊलीसमोर वंदन करतात. कारण माऊलींचं जीवन हेच एक प्रकारे त्रासातून गेलेलं असल्यामुळे माऊलींनी क्षणोक्षणी ह्याचा त्रास भोगलेला आहे, परंतु आपले विचार त्यांनी ढासळू दिले नाहीत, आपली श्रद्धा त्यांनी ढासळू दिली नाही. आपणही आजच्या आयुष्यामध्ये अनेक त्रास आपल्या लोकांकडून, आपल्या परिजनांकडून होत असतील किंवा बाहेरच्या व्यक्तीकडून होत असतील, परंतु आपलं चित्त ढासळू न देता, आपली परमेश्वरावरची निष्ठा ढासळू न देता आपण जर हा त्रास
हा विचार आपण जर अंगीकारला तर आपल्याला इतरांपासून होणारा त्रास हा जाणवणार नाही. कारण त्रास देणारे देत असतात, पण घेणाऱ्यांच्या मनावर असते की तो त्रास घ्यायचा आहे का नाही. आपण जर त्या त्रासाला एक संधी म्हणून पाहिलं तर आपल्याला तो त्रास वाटतच नाही. उलट आपल्या आयुष्यामध्ये आलेली एक सोनेरी संधी आहे, किंवा आपल्याला जर आपलं काही चुकत असेल तर ते दाखवून देणारा मार्ग आहे असं म्हणून जर गृहीत धरलं गेलं तर मात्र हे जीवन सुखकर होतं. पुढे संत ज्ञानेश्वर पुढे संत तुकाराम महाराज असं म्हणतात की ही आई आपल्या पोटी भार वाहते आणि त्याचे सर्वस्व सहन करते. तुकाराम महाराज देखील असं म्हणतात की तुका म्हणे माझे तुम्हा संतांवरी ओझे. म्हणजे स्वतः तुकाराम महाराज देखील म्हणतात की माझं जे ओझे आहे ना तुमच्या संतांवरी आहे. कारण संतांसारखा सहनशील कोणीच नसतो. संत जेवढे सहनशील असतात तेवढा सहनशील कोणामध्येच सहनशीलपणा येत नसतो. आणि सहनशीलता का जर एकदा अंगात बाणवली तर मात्र त्रास कशाचाच होत नसतो. म्हणून ह्या आयुष्यामध्ये येताना आपल्याला जर त्रास होत असेल तर आपली बुद्धिमत्ता स्थिर ठेवावी, आचरण शुद्ध ठेवावं, कर्म शुद्ध असावेत, निर्मळ असावेत आणि सहनशीलता अंगी बाळगावी. त्याचप्रमाणे इतरांकडून अपेक्षा न ठेवता आपल्या चांगल्या कार्यामधून, शुद्ध कर्मामधून त्यांच्या प्रती आपण आपलं जे काही त्रास होत असतो त्याच्याविषयी जर आपण न काही व्यक्त होता आपलं कर्म चांगलं ठेवलं आणि उत्तर जर दिलं तर ह्या त्रासाचं रूपांतर प्रेमामध्ये होऊ शकतं. जय जय राम.